नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. पुण्याच्या राजकारणातला असा एक नेता ज्याच्या हातातलं घड्याळ थांबलं होतं, पण तरी तुतारी चिन्हाचा प्रचार करत अगदी बूथ लेवलला कार्यकर्त्यांचा एक स्ट्रॉंग जाळं त्यांनी तयार केलं. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट म्हणजे जेव्हा अखंड राष्ट्रवादी काँग्रेस होती तिथपासून राष्ट्रवादी काँग्रेस पाहिलेले म्हणजे जवळपास 2 दशकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पुण्यातले एक अत्यंत आश्वासक चेहरा, मेहनती चेहरा आणि तितकाच अनुभवी पण, कारण महापौरपदाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, असे प्रशांत जगताप यांनी आता तुतारीला मात्र रामराम केलाय. महाराष्ट्रभर ही बातमी सध्या चर्चेत आहे, कारण महाराष्ट्रात असा एक नेता खूप दुर्मिळ झालाय जो स्वतःच्या विचारांसाठी, स्वतःच्या प्रिन्सिपलसाठी, तत्वांसाठी जो पक्ष कदाचित सत्तेतही येऊ शकतो, सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर युती करता येऊ शकते, असं सगळं अनुकूल वातावरण असून सुद्धा फक्त विचार आणि स्वतःची आयडिओलॉजी याच्यासाठी त्या पक्षातनं बाहेर पडतो. तर अशा खरं तर आपण एका दुर्मिळ नेत्याशी आज बोलणारे असं म्हणायला पाहिजे. प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर. पहिला प्रश्न हाच आहे की खरं तर भरपूर चर्चा आहेत, स्पेक्युलेशन्स आहेत, बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बोलले पण आहात, पण कुठेतरी ज्या पक्षामध्ये तुम्ही इतके वर्ष होतात त्यातनं बाहेर पडताना तुम्ही इमोशनलही झालेले आहात, तर बेसिकली तुम्ही नाराज आहात की चिडलेले आहात? नाही, आता मी नाराजी नाही, हदल पण नाही आणि कुठल्या प्रकारच्या तर खंत पण नाही. आधी मागच्या एक 25 दिवसापूर्वी ती हतबलता होती. त्यावेळेस इमोशनल खूप झालेलं होतो. त्याचं कारण होतं की आपण जी विचारधारा घेऊन आपण इथे नाही का कनेक्ट झालो, ज्या एक कुटुंब परिवार म्हणून आपण या ठिकाणी राहिलो, वाढलो, एकत्रित कामकाज केलं, तिथं आपण नाही का एकत्रित जाऊन कामकाज करावं. नेत्यांनी या संदर्भामध्ये आपलं नाही का आजपर्यंत ऐकत आले तसंच ऐकावं, अशी एक नाही का मनस्वी इच्छा होती. पण मागच्या 10-15 दिवसात ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये मग त्यावेळेस ठरलं की आपण नेमकं काय म्हणून कुठलाही विचार घेऊन आपण राजकारणात आलो. तो विचार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जर या संदर्भात कोणाला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते त्यांना निर्णय घेण्याकरता आपण आडकाठी येऊ नये, आपण त्या संदर्भात स्पीड ब्रेकर म्हणून राहू नये, आपण बाहेर पडा अशी मानसिकता होईल. तुम्ही जेव्हा सुरुवातीला जो प्रश्न विचारला, राईट नाव 47, मी 47 वय आहे. पण एक मी आवर्जून सांगेल, एक टीन एज असतं, त्या टीन एज मध्ये ज्या काही आयुष्यात नाही का गोष्टी घडतात त्या कायम ते म्हणजे कदाचित ते पहिलं प्रेम असतं. माझं म्हणजे 20 एप्रिल 1999 ला माझं वय 21 पूर्ण झालं आणि पुढच्या बरोबर 1 महिन्यामध्ये नवीन पक्षाच्या नाही का घोषणा झाली. 10 जून 1999 ला माझं वय होतं 21 वर्ष 1.5 महिना आणि मी शिवाजी पार्कला, दादरला त्या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. म्हणजे कुटुंबांनी मला त्या ठिकाणी मुभा दिली आणि त्या पार्टीत मी आल्यानंतर 26 6 महिने 14 दिवस हा पक्ष, एकच पक्ष, एकच नेता आणि एकच विचार या भावनेतून मी नाही का त्या ठिकाणी थांबलो, वाढलो. अर्थात पक्षाने सुद्धा मला संधी दिली, त्याबद्दल मी माननीय पवारसाहेब असेल, त्यावेळेस माझे नेते सन्मान्य अजितदादा असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, त्यांचे मनापासून आभार मानतो की, आणि शहरातले बट नॅचरल माझे जे काही नेते आहेत त्यांचे नाही का या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली. अर्थात माझी जी काय त्याने माझ्या नाही का मतदारसंघातली काय ताकद आहे, मी केलेलं काम, निवडून येण्याची माझी पात्रता, या सगळ्या गोष्टी पाहून निश्चित संधी दिली गेली. त्याबद्दल माझ्या मनात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये माझा समाजाप्रती असणारा जो काय भाव आहे किंवा एकूणच मी जी विचारधारा घेऊन निघालोय की आपला प्रवास नेमका आयुष्यातला कसा असेल, कुणासाठी असेल, कशासाठी असेल, याच्यापासून मी कधीही बाजूला गेलो नव्हतो. आणि म्हणूनच 2 जुलै 2023 ला जेव्हा सन्माननीय अजितदादा हे नाही का पवार साहेबांना सोडून भाजप सरकारमध्ये सहभागी झाले, एकनाथजी शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी झाले, त्यावेळेस मात्र मी विचाराला प्राधान्य दिलं, संविधानाला प्राधान्य दिलं, धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलरिझमला नाही का त्या ठिकाणी पुरोगामी चळवळीला या ठिकाणी नाही का प्राधान्य देऊन पवार साहेबांच्या वर थांबलो. नाही, बरोबर आहे प्रशांतजी की आता तुम्ही म्हणजे एक आवरून सावरून तयार आहात तुमच्या पुढच्या प्रवासाला, पण तरी तुमचं म्हणजे मी तुमचं काम पाहिलंय की जेव्हा मी पुण्यात रिपोर्टिंग करायचंय तेव्हा तुम्ही महापौर होतात. हल्ली एकंदरीतच असं वातावरण आहे की आन्सरेबल फार कोणाला वाटत नाही राजकारण्यांना. त्यावेळेस तुम्ही माध्यमांसमोर नेहमी यायचात, कुठलाही तो म्हणजे अवघड प्रश्न असो किंवा सोपा प्रश्न असो. पण आता इतके वर्ष म्हणजे तुम्ही त्यावेळेस महापौर आपल्या दारीसारखी योजना राबवली होती जिथे तुम्ही
म्हणजे प्रॉपर लोकांच्या दारापर्यंत स्वतः जायचात महापौर असून सुद्धा, तर एक तुमचा कनेक्ट आहे, खूप मोठा कनेक्ट आहे तुमचा लोकल लेवलला. अशा वेळेस तुम्हाला कुठेतरी तुमच्यातल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातनं आता पण त्या पक्षाकडनं न्याय नाही मिळाला असं वाटतं का? असं म्हणता येणार नाही, पण एक नक्की आहे की बदलत्या परिस्थितीमध्ये नेमकी देशाला कुठल्या विचाराची गरज आहे आणि समस्त विरोधी पक्षाने कुठल्या प्रकारच्या राजकीय जीवनामध्ये तडजोडी न करता या ठिकाणी अ, शहरातल्या किंवा राज्यातल्या देशातल्या नागरिकांना प्रबळ विरोधी पक्षाचा चेहरा जर दिला तर नागरिकांची आताच्या अत्याचारी सरकारच्या एकूणच नाही का दडपशाहीतून सुटका होऊ शकते. ही मानसिकता सगळ्याच पक्षांनी किंवा मी ज्या पक्षात होतो त्यांनी सुद्धा स्वीकारावी, हीच माझी धारणा होती. आपण जे म्हटलं ते बरोबर आहे की मी महापौर पदावर असताना किंवा वेगवेगळ्या पदावर असताना अर्थात पक्षानेच मला संधी दिली होती, पण हे होत असताना पक्षाने मला कधी असं या ठिकाणी ओव्हर डेअरिंग करा असं म्हटलं नव्हतं. ती नाही का भूमिका माझी होती. म्हणजे मी या देशातला एकमेव महापौर आहे की त्यांनी थेट नाही का पंतप्रधानांना नाही का त्या ठिकाणी चॅलेंज केलं. आताचे जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत ते 2016ला पुण्यात येत असताना दोन्ही वेळेला त्यांच्याशी नाही का थेट संघर्ष त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं धाडस केलं किंवा त्यावेळेसचे पुण्याचे भाजपचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश भाऊ बापट तेवढा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात संघर्ष, थेट पंतप्रधानांच्या विरोधात संघर्ष, थेट पंतप्रधानांच्या पक्षाने माझ्या आपल्या का पक्षप्रमुखांना मान्य पवार साहेबांना सांगणे की प्रशांतला नका महापौरांना तुमच्या शांत राहायला सांगा, अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की आम्ही आमच्या जीवावर बेतल अशा प्रकारची धाडस केली. ती कुणासाठी केली? ती पक्षासाठी केली, ती माझ्या पुणेकरांसाठी केली, ती भूमिकेसाठी केली, ती संविधानासाठी केली. हा सगळा प्रपंच मी सुद्धा एक हाडामासाचा माणूस आहे. मला या ठिकाणी मलाही कुटुंब आहे, मलाही नाही का प्रपंच चालवण्याकरता व्यवसाय आहे. पण मी हा विचार नाही केला की माझ्यावर ईडी सीबीआयचा छापा पडेल का, या ठिकाणी माझ्या कुठला खुनी हल्ला होईल का, किंवा मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होईल का. तो विचार माझ्यासाठी क्षुल्लक होता. त्याचं कारण होतं की जर मी नेहमी सांगत असतो नाही का या ठिकाणी शहीद भगतसिंगांनी, शहीद राजगुरूंनी, शहीद सुखदेवांनी जर या ठिकाणी त्या ठिकाणी जो काय नका आपल्या या देशासाठी आत्मबलिदान दिलं किंवा फाशीला सामोरे झाले, त्यांनी ती बॉम्बफेक केली नसती त्यावेळेस त्यांनी विचार केला असता का की मला या प्रकारात अटक होईल, फाशी होईल. निश्चित मनात विचार तरळून गेला असेल, पण त्यांचं नाही का प्राधान्य हे स्वातंत्र्याला होतं, त्यांचं नाही का प्राधान्य देशाला होतं. आणि माझ्यासारख्याला असं वाटतं की माझ्यासारखे असे लाखो युवक या शहरात, या राज्यात, या देशामध्ये आहेत की ज्यांना आपलं आयुष्य किंवा आयुष्यातली नाही का या ठिकाणी मौज मजा खूप छोटी वाटते किंवा ती किरकोळ किंवा नाही का न्यून्य वाटते. त्यांना मला देश प्रथम आहे आणि मला असं वाटतं की आज या सगळ्या परिस्थितीमध्ये नेपाळ सारख्या देशामध्ये झेन्झी होतं, माझ्या देशात हे घडू नये झेन्झी सारखं आंदोलन. पण किमान या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष, मग विरोधी पक्षाने कायम या ठिकाणी विरोधी पक्षात राहा अशी माझी भूमिका नाही, पण तुम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी टिकून राहिलात, सत्ताधारी पक्षाबरोबर कॉम्प्रोमाइज नाही केली, तर मात्र एक ना एक दिवस तुम्हाला हीच सामान्य जनता, हीच पुण्यातली, महाराष्ट्रातली, देशातली जनता त्या खुर्चीवर नाही. एवढे पेशन्स असले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मग आता तुम्ही जे चाललात ते काँग्रेस पक्ष प्रवेश अधिकृत होणार आहे तिथे चाललात? नाही, असं म्हणता येणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून या ठिकाणी ऑफर्स आल्या, खास करून सत्ताधारी पक्षाकडून आल्या, पण मी त्यांना विनम्रपणाने नकार दिला. त्याचं कारण आहे की मी एका विचारधारेच्या विरोधात लढतोय. म्हणजे भाजपकडनं पण ऑफर आली? निश्चित आली, त्यांच्याकडून पण ऑफर आली. त्याचबरोबर त्यांचा दुसरा ना काही समर्थक पक्ष आहे, सहकारी पक्ष आहे सत्तेतला, त्यांच्याकडून आली. मी त्या संदर्भात काही अनुचित उपकार काढला नाही. धन्यवाद की त्यांनी या संदर्भात मला विचारणा केली. मला असं वाटतं की माझा प्रवास नेमका कशासाठी आणि कुणासाठी आहे हे जर माझं माइंडसेट क्लिअर आहे तर मला त्यांच्याबरोबर कालही जायचं नव्हतं, आजही नाही आणि उद्या सुद्धा मी त्यांच्यावर जाणार नाही. मग आता तुम्ही मुंबईला चाललात ते काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करायला चाललाय? मी काँग्रेस म्हणजे आज मुंबईला चाललोय, त्याच्यामध्ये 2 टेक्निकल बाबी पण आहेत. तिसरा भाग असा आहे की मी माननीय उद्धव साहेबांचेही मनापासून आभार मानतो. काल त्यांच्याशी खूप वेळ फोनवर चर्चा झाली. प्रत्येकाला म्हणजे जे काय आज विरोधात आहेत किंवा कट्टरपणाने कुठल्या प्रकारचा मनात किंतु परंतु इफ अँड बट न ठेवता भाजपला अंगावर घेत आहेत, त्या सगळ्यांची मानसिकता एवढीच आहे की प्रशांतनी आमच्याबरोबर सहभागी झाला तर निश्चित आनंद वाटेल. त्यामुळं अशी जी नाही का परफेक्ट भूमिका ज्यांची आहे की बाबा नाही, आमचा लढा कालही बरोबर होता, आजही आणि उद्या सुद्धा राहील, अशा पक्षावर जाणं मला निश्चित आवडेल. अर्थात
काँग्रेसचा आणि शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टँड मला आवडला, की त्यांनी सांगितलं क्लिअरली की भाजप बरोबर किंवा भाजप बरोबरच्या सहकारी नाही का सत्तेतल्या पक्षाबरोबर जायचं नाही. त्याच्यामुळं मी आज काही ना काही निर्णय नक्की घेईल, एवढं नक्की आहे. तुम्हाला शरद पवार यांच्याशी तुमचं बोलणं झालं, सुप्रियाताईंशी झालं, काय त्यांची रिॲक्शन काय होती? म्हणजे इतके तास चर्चाला तुम्ही जेव्हा सांगितलं की तुमचं खरं कारण काय, त्यांची रिॲक्शन काय होती? नाही, या ठिकाणी मी सन्मान्य पवार साहेब हे माझे श्रद्धास्थान कालही होतं, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील. मी एखाद्या दुसऱ्या पक्षात गेलो म्हणून साहेबांवरचं प्रेम किंवा श्रद्धा माझी बिलकुल तसूवर सुद्धा कमी होणार नाही. कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये मला असं वाटतं की मान्य पवार साहेब हे पक्षात किंवा एका फ्रेमच्या पलीकडचं नका त्याने एका फ्रेम मध्ये आपण बांधून ठेवू शकत नाही. त्याच्या पलीकडचं माझ्या आयुष्यातलं एक नका रोल मॉडेल आहे. त्याच्यामुळं मी उद्या आज कुठल्याही वेगळ्या पक्षात गेलो तरी पवार साहेबांवरती श्रद्धा राहील. त्याच्यानंतरचा विषय मला सांगावा लागेल की माझ्या मागच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेब, त्याचबरोबर अ, माझ्या नेत्या आणि त्या पक्षाच्या कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांनी मला त्या दिवशी 2-2.5 तास दिले. आदल्या दिवशी पण आम्ही बसलो. त्या बैठकीला पाटील साहेब सुद्धा होते, माननीय रोहितदादा पवार सुद्धा होते. त्याच्यात मी माझी भूमिका मांडली होती की नेमकं आपण कसं लढावं, कुणाला एकत्रित घेऊन लढावं, कुणाच्या विरोधात लढावं, काय भूमिका घेऊन लढावं, या सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या सर्व त्या भूमिका माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये मी गेल्या वर्षी विधानसभेला लढलो, हडपसर विधानसभेमध्ये, त्या ठिकाणी मला 1,27,668 म्हणजे तब्बल 1,28,000 मतदारांनी माझ्या बाजूने मतदान केले आणि ते घड्याळाच्या विरोधात केले आणि अर्थात ते महायुतीच्या विरोधात केलेलं आहे. असं असताना माझ्यासारख्यांनी या ठिकाणी जर अशा प्रकारचा एखाद्या वेगळ्या निर्णयामध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला तर माझे मतदार, माझ्यासाठी संघर्ष केलेले कार्यकर्ते माझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन की ज्यांना ज्यांना असं वाटतं की या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायचं, निवडून आणायचंय, तर मी जर मॅनेज झालो तर माझ्या रूपाने या राज्यातल्या या देशातल्या सगळ्याच विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर संशय व्यक्त केला जाईल की नाही, याला मतदान केलं तर हा सुद्धा एखाद्या दिवशी नका सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे आताच्या सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे माझ्या दृष्टीने कुठल्याही राजकीय म्हणजे माझ्याच पक्ष त्यावेळेसचा पक्ष नाही, आता देशातले जे जे वेगवेगळे विरोधी राजकीय पक्ष आहेत तिथल्यांच्या कार्यकर्त्या नाही, बरोबर आहे प्रशांतजी, तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे की मी सुरुवात तीच केली, विश्वासार्हता तुम्ही जपलीत, हे कारण देऊन तुम्ही बाहेर पडलात. पण मग ही विश्वासार्हता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जपू शकेल का पुण्यात? आता तुम्हाला असं वाटतं जर त्यांची अजित पवार गटाबरोबर युती झाली तर? मी एक तर हर्षदाजी, तुम्ही आपण एकत्रित काम केलंय म्हणजे तुम्ही मीडियामध्ये काम केलंय, मला वापर असल्यापासून तुमचे माझे खूप चांगले वैयक्तिक संबंध राहिले. माझी या निमित्ताने तुम्हाला आणि मीडियाला सुद्धा विनंती राहील, मी एक नक्की सांगितलं की आता मी जो पक्ष सोडलाय तो पक्ष उद्या काय निर्णय घेतोय, कुणाबरोबर जातोय, कुठल्या विचारधारेबरोबर जातोय किंवा कुणाला तिकीट देतोय, कुठल्या चिन्हावर लढतोय किंवा त्यांची पॉलिसी काय असेल त्यावर मी इथून पुढे भाष्य करणार नाही. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये आडकाठी नको म्हणून मी बाहेर पडलेलो आहे. त्यांनी आता कुशल काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. मी मात्र या देशाचं संविधान, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही जपण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. तुम्हाला असं वाटतं की अजित पवार यांची कार्यशैली तुम्ही जवळून पाहिली आहेत, आतून बाहेरून व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे, आता जेव्हा त्यांचं विरोधक म्हणून तुमच्या समोर आव्हान असेल तेव्हा तुम्हाला ते पेलणं सोपं वाटतं का अवघड वाटतं? असं आहे की मी नेहमी सांगत असतो, म्हणजे ती कधी कदाचित काही लोक गमतीने घेतात, पण मी नेहमी सांगत असतो, लढणं खूप महत्वाचं असतं आणि ती विचारधारा घेऊन लढणं खूप महत्वाचं असतं. समोर कोण आहे ज्यांनी म्हणजे मी भगवद्गीता वाचली आणि महाभारत सुद्धा आम्ही टीव्ही चॅनलवर पाहिलेलं आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा रणांगणात आल्यानंतर तुमच्या समोर कोण आहे, तुमचे आप्तेष्ट आहेत का, नातेवाईक आहेत का, या ठिकाणी काका आहेत का, मामा आहेत, हे तुम्ही पाहू नका. या ठिकाणी त्यांनी अर्जुनाला तो सल्ला सांगितला होता की या ठिकाणी कोणी जरी असला तरी तुला आता रणांगणावर यांच्या विरोधात लढायचं. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने आज माझ्या समोर कोण येतंय हे फार महत्वाचं नाही. आणि त्याही पलीकडं या निमित्ताने आपल्या माध्यमातून मला या राज्यातल्या आणि या देशातल्या सगळ्या राजकीय पक्ष, खास करून विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि उमेदवारांना या ठिकाणी एक सल्लावाजा विनंती करायची, बाबांनो निवडणुका लढा. निवडणुका लढण्याकरता या ठिकाणी चुकीच्या विचारधारेच्या बरोबर जाऊ नका आणि त्याही पलीकडे जाऊन घाबरू नका, एन्झायटी ठेवू नका. निवडणूक लढल्यानंतर काय होतं, एकदा तुम्ही विजयी होता किंवा पराजित होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत पराजित झालेल्या माणसाला
या देशामध्ये किंवा जगामध्ये कुठं फाशी झाली किंवा जन्मठेप झाली असं नका आतापर्यंत तरी नाही. त्यामुळं पराभव जरी झाला तरी तुम्ही लढला, प्राणपणाने लढला, विचारधारा घेऊन लढला, हा चांगला संदेश हा समाजामध्ये जाईल. तुमच्या पुढच्या पिढ्या सुद्धा लक्षात ठेवतील की यस, माझा काका, मामा, दादा किंवा आजोबा नाही का मॅनेज झाला नव्हता. ही तर निदान तुमची चांगली ओळख राहील. प्रशांतजी, शेवटचे 2 प्रश्न. एकतर पहिली गोष्ट, पुणेकरांचं जे तुम्ही मतदारांची नस चांगली ओळखता, तुम्हाला वाटतं हे मतदार आता आयडिओलॉजीशी स्टिकअप असलेला उमेदवार निवडतील की साधारणपणे सत्तेत असलेलाच एखादा उमेदवार निवडण्याकडे मतदारांचा कल राहील? आयडिओलॉजी डज रिअली मॅटर टू देम? तुम्हाला काय वाटतं? 100% मी आजही या गोष्टीवर ठाम आहे की पुण्याची जनता असेल किंवा महाराष्ट्रातली किंवा देशातली जनता असेल की आजही आयडिओलॉजीला मानतात. ही भारतीय संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि पुणेरी संस्कृती तर आणखीन नका छान आहे. पुण्यातली जनता जी एकूणच नाही का भाजपच्या किंवा महायुती सरकारच्या कारभाराला कंटाळली. महायुतीतला एकच पक्ष काय म्हणजे तो देवेंद्र फडणवीसांचा भाजपच फक्त काय का पुण्याच्या आताच्या कोयता गँग, भ्रष्टाचार, ट्रॅफिक जामला या ठिकाणी एकटा कारणीभूत नाही, तर महायुती सरकार कारणीभूत आहे. त्याच्यामुळं प्रशांत जगताप राज्यातल्या विक्रमी 237 आंदोलनाद्वारे पुणेकरांसमोर केला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी, राज्याच्या देशाच्या प्रश्नासाठी सरकारला अंगावर घेतलं, गुन्हे दाखल अंगावर करून घेतले. त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही जी विचारधारा घेऊन नका या ठिकाणी या शहरामध्ये ज्या चिन्हावर नका या ठिकाणी सामोरं जाऊ, त्या ठिकाणी पुणेकर निश्चित त्या गोष्टीचा या ठिकाणी गांभीर्याने विचार करतील. शेवटचा अगदी प्रश्न प्रशांतजी, शेवटचा प्रश्न, कारण मला माहिती आहे रेंज जातीये, त्यामुळे आपल्याला लवकर आता हा इंटरव्ह्यू संपवायला लागणार आहे. पण एक शेवटचा प्रश्न विचारते की प्रत्येक कार्यकर्त्यांमध्येच प्रशांत जगताप यांच्यासारखी हिंमत असतेच असं नाही. त्यांची आयडिओलॉजी भले तिथे त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागली असेल, पण त्यांना काही कारणास्तव राहायला लागतं. तर अशा वेळेला या कार्यकर्त्यांना एक तर तुम्ही काय सांगाल? मी कार्यकर्त्यांना हे सांगितलं की तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा कुटुंब म्हणून पण विचार करता, व्यवसाय म्हणून पण विचार करता आणि सामाजिक राजकीय जीवनाचा सुद्धा विचार करता. कृपया या ठिकाणी नका आपल्या सगळ्याच या 4-5 बाबीलाच्या वेगवेगळे अँगल देऊ नका. आपला प्रपंच हा आपण नाही का जे काय नाही का व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो ह्याच्यातून चालवायचा असतो किंवा तो चालत असतो. त्याच्यामुळे कोणीतरी उद्या काहीतरी आपलं नका त्या ठिकाणी भलं करल या आशा नका या ठिकाणी छोट्या मानसिकतेत तुम्ही राहू नका. त्याच्याही बरोबर स्वतःच्या नजरेत पडणार नाही. त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये लढणाऱ्यांचे नाही का यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे. यासाठी निश्चित या ठिकाणी योग्य ते निर्णय घ्या. मला असं वाटतं की माझा हा निर्णय जो आहे हा सद्विवेक बुद्धीतून माझ्या एकूणच नाही का माझे जे मतदार आहेत किंवा माझे जे पुणेकर आहेत यांच्या नजरेमध्ये मला कधीच या ठिकाणी पडायचं नाहीये किंवा या ठिकाणी पुढे त्यांनी मला या संदर्भामध्ये माझ्या बाबतीत क्वेश्चन मार्क निर्माण करू नये. जी लढणाऱ्यांची माझी नाही का जी कार्यकर्त्याची नाही का फौज आहे त्यांच्या नजरेत मला न पडण्यासाठी मी घेतलेला निर्णय. हा निर्णय तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आता मी त्या पक्षातून कोणी बाहेर पडा असं म्हणत नाही. मी हा संदेश हा राज्यातल्या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी जाता जाता एक वाक्य नक्की सांगेल की आज भाजप आणि भाजपचे सहकारी पक्ष हे सत्तेत आहेत, थोडे एन्जॉय मोमेंटच्या नाही का वातावरणामध्ये आहेत. पण अकबराने बिरबलाला जे एकदा जे सांगितलं होतं की एक असं वाक्य तयार करून की ज्या वाक्याने त्या ठिकाणी आयुष्याला दिशा मिळाली पाहिजे आणि ते त्यांनी या ठिकाणी भिंतीवर चित्रकारांनी जे वाक्य लिहिलं ते वाक्य खूप साऱ्या लोकांना मागची शेकडो वर्ष त्या ठिकाणी मागची 200-100 वर्ष तर निश्चित दिशादर्शक ठरत आहे. ते वाक्य होतं की ये वक्त भी गुजर जाएगा. त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं आणि तिकडे आकृष्ट होणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं की या ठिकाणी ये वक्त भी गुजर जाएगा. त्यांचे पण मौज मजेचे दिवस संपतील आणि जर आज विरोधी पक्षातले जे नाही का सक्षम नाही का जी का मंडळी लढणारी मंडळी त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की ये बुरा वक्त भी गुजर जाएगा. थोडा पेशन्स रखने की जरूरत है. खूप धन्यवाद प्रशांतजी, तुम्ही वेळ दिलात. आत्ता तुम्ही ट्रॅव्हलमध्ये आहात त्यामुळे बऱ्याच अंशी आपल्या रेंज नीट मॅच होत नाही आहेत, नेटवर्क थोडं खराब असल्यामुळे. पण आपण पुन्हा नक्की कनेक्ट होऊ. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप धन्यवाद. आणि एक प्रकारे महानगरपालिकेच्या तोंडावर अशी बंडखोरी करणं आणि इतके वर्ष असलेल्या पक्षाला सोडून विचारांसाठी बाहेर पडणं हा धाडसी निर्णय आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुढच्या तुमच्या सगळ्या करिअरसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.